हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 8 कशा प्रकारे सोडवायचा स्टेप बाय स्टेप. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशनवर क्लिक करा. त्यानंतर बघा आपल्याला पहिलं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी इन्सर्ट टॅबच्या खाली इथं ते दिलेलं आहे टेस्ट युअर नॉलेज. हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे आणि त्यावर क्लिक करून आपल्याला ते स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, you are creating a report in Microsoft Word and want to organize data into row and column for better clarity. Which option from the table group will use to insert a table into the document म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इन्सर्ट टेबल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. You prepare a table with data in Microsoft Word. After selecting the table, you see an option कॉल टेबल स्टाईल. व्हॉट आर टेबल स्टाईल यूज फॉर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. सिलेक्ट द करेक्ट सेट ऑफ स्टेप्स यूज टू इन्सर्ट अ पिक्चर इन युअर MS वर्ड डॉक्युमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. Akshay want to add new stock images that are available online directly in the Microsoft Word document. What step can he take to make his possible म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे गेट अँड ॲड इन नेम पिक्झॅबॉय. हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. इन Microsoft Word you can use the dash dash option to insert a YouTube videos म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑनलाईन व्हिडिओज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. द डॅश डॅश ऑप्शन इन MS वर्ड असाइन अ नेम टू अ स्पेसिफिक पॉइंट ऑर सिलेक्शन ऑफ टेक्स्ट ॲक्टिंग ॲज अ प्लेसहोल्डर फॉर क्विक नेव्हिगेशन इन लॉंग डॉक्युमेंट लोकेट इन द इन्सर्ट टॅब. इट अलाउ युजर्स टू इन्स्टंटली जम्प टू मार्क लोकेशन, क्रिएट इंटरनल हायपरलिंक्स ऑर सेटअप्स क्रॉस रेफरन्स विदाऊट स्क्रोलिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर स्क्रोल रेफरन्स आहे. तर ऑप्शन 6ला याचं उत्तर बुकमार्क्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. यू आर रिव्ह्यूइंग अ ग्रुप प्रोजेक्ट डॉक्युमेंट अँड वॉन्ट टू सजेस्ट चेंज विदाऊट एडिटिंग द ॲक्च्युअल टेक्स्ट विच फीचर शोल यू यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कमेंट्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. You are creating a long report and want to page number to appear automatically at the bottom of every page. Which feature shall you use म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फुटर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. लुक ॲट द इमेज शो. विच ऑप्शन फ्रॉम दिस ग्रुप will you use to insert text that can be positioned independently from the main document content म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर राहणार आहे टेक्स्ट बॉक्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर यू आर क्रिएटिंग अ मॅथेमॅटिक डॉक्युमेंट इन Microsoft वर्ड अँड वॉन्ट टू इन्सर्ट अ प्रॉपरली फॉर्मॅटेड मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन युजिंग अ बिल्ट इन टूल. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोल यू यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इक्वेशन आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि एंड एक्झामला एस करा इथून. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण इथं आलेला आहे. तर पहिलं नॉलेज चेक झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा. दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट डज द हायलायटर टूल फ्रॉम द पेन ग्रुप इन द ड्रॉ टॅब ऑफ Microsoft वर्ड हेल्प यू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मार्क ऑर एम्पाइज टेक्स्ट अँड कंटेंट बाय ड्रॉविंग और इट डिजिटली आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. व्हॉट डज द फीचर शो इन द इमेज अलाउ यू टू गो वेन युजिंग द ड्रॉ टॅब इन Microsoft वर्ड म्हणत आहे. तर पहिले पाहून घ्या आणि याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कन्वर्ट हँडरायटन मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन इन टू एडिटेबल मॅथ टेक्स्ट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे.
तर यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, यू आर प्रिपेअरिंग अ प्रोफेशनल रिपोर्ट अँड वांट ऑल हेडिंग, बॉडी टेक्स्ट अँड व्हिज्युअल एलिमेंट टू फॉलो अ कन्सिस्ट डिझाईन स्टाईल क्विकली. विच ॲक्शन वोल बेस्ट हेल्प यू अचीव धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर पहिलं असणार आहे अप्लाय थीम फ्रॉम द डिझाईन टॅब. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच फीचर इज मायक्रोसॉफ्ट वर्ड अलाउ यू टू ॲड टेक्स्ट सच अ कॉन्फिडेन्शियल और कॉपीराइट ॲज अ बॅकग्राऊंड ऑन एव्हरी पेज विदाऊट इफेक्टिंग द मेन कंटेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर वॉटरमार्क्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर चौथं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी क्लिक करा. प्रिपेअरिंग पार्टनरिंग विथ AI फ्री पिकवर क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला चौथं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर चौथ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे. हाऊ डज प्रीपिक्स AI पॉवर सर्च इंजिन इम्प्रूव्ह द इमेज सिलेक्शन प्रोसेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे बाय युजिंग NLP टू अंडरस्टँड युजर कीवर्ड. तर हे याच्यावर क्लिक करा ऑप्शन नंबर 2 आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग AI फीचर इन प्रीपिक अलाउ युजर्स टू जनरेट कम्प्लिटली न्यू इमेजेस बेस्ड ऑन अ गिवन कीवर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे AI इमेज जनरेटर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर आपल्याला शेवटचं नॉलेज चेक आपल्याला पार्टनरिंग विथ AI जीमेल हेल्प मी राईटवर क्लिक करा या ऑप्शन्सवर आणि त्या खालीच आपल्याला याच्यातनी 5वं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे. तर तो प्रश्न बघा. व्हॉट डज जीमेल हेल्प मी राईट प्रायमरली हेल्प युजर्स अचीव म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर क्विकली ड्राफ्टिंग ईमेल्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे 5वं सुद्धा नॉलेज चेक आपलं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन्स सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे सिम्युलेशनचे. तर पहिला प्रश्न, द पेज बॉर्डर इज इम्पॉर्टंट टू गिव्ह अ प्रोफेशनल लुक टू द डॉक्युमेंट, सो अप्लाय द पेज बॉर्डर टू युअर डॉक्युमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर इथून स्टार्ट करा. पहिले बॉक्स बॉर्डर द्या म्हटलेलं आहे याला. डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर इथे बॉर्डरवर जायचं आहे. त्यानंतर याच्यातून बॉक्स बॉर्डरवर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याला बॉर्डर द्या आणि त्यानंतर आपलं उत्तर ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. टेबल आर व्हेरी गुड ऑप्शन वेन यू वॉन्ट टू ॲड अ मल्टिपल डाटा इन ब्रीफ. इन्सर्ट अ टेबल विथ 5 कॉलम अँड 2 रोज इन द डॉक्युमेंट म्हणत आहे. तर 5 कॉलम आणि 2 रो आपल्याला यामध्ये ॲड करा म्हणत आहे. तर त्यासाठी इन्सर्टवर जा. टेबलवर जायचं आहे. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. नंबर ऑफ कॉलमची संख्या टाका आणि नंबर ऑफ रोजची संख्या यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ॲटोमॅटिकली सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. तर पाहू शकता आपलं अशा प्रकारे आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा सिम्युलेशन झालं. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहेत. तर इथून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न, व्हॉट आर द स्टेप्स टू एडिट द हेडर ऑफ अवर डॉक्युमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर इन्सर्ट टॅब हेडर अँड फुटर आहे. नेक्स्ट करा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज टू इन्सर्ट द टेक्स्ट बॉक्स इन युअर लेटर हेड म्हणत आहे. तर टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी बघा ऑप्शन डी वर क्लिक करावं लागेल. म्हणून याचं उत्तर ऑप्शन डी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. टू इन्क्रीज द बॉर्डर साईज यू विल क्लिक ऑन डॅश डॅश टॅब म्हणत आहे. तर बॉर्डर साईज वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्या याच्यावर जायचं आहे. तर डिझाईन टॅबवर जावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेप्स टू अप्लाय शेडिंग इन द सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर
तर याचं उत्तर सिलेक्ट द सेल, डिझाईन टॅब, शेडिंग, सिलेक्ट द कलर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच टॅब यू सिलेक्ट स्टाईल फॉर अ टेबल म्हणत आहे. तर याचं उत्तर असणार आहे बघा डिझाईन टॅब. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंगचे सर्व प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आजच्या डेटमध्ये आपला पूर्णपैकी पूर्ण इथे स्कोर्स आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. तर त्यावर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा गायडेड ड्युटीवर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट सिंपल टेक्स्ट बॉक्स युजिंग इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप अँड टेक्स्ट बॉक्स म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्डमध्ये आपल्याला सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर इथे टेक्स्ट बॉक्सवर जा. टेक्स्ट बॉक्सवर गेल्यानंतर इथे सिंपल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न. To insert a new cover page in MS Word file, open a new document, go to the Insert tab and click on cover page. Select motion cover page to insert it म्हणत आहे. तर आपल्याला पहिले तर MS Wordचं डॉक्युमेंट ओपन करा म्हणत आहे. तर याच्यामध्ये आपण सर्च बॉक्समध्ये वर्ड टाईप करू. वर्ड टाईप केल्यानंतर पहिलीच ॲप्लिकेशन आलेलं आहे MS Wordची, तिला क्लिक करून ओपन करायचं आहे. ओपन केलं त्यानंतर यातून ब्लँक डॉक्युमेंट घ्या. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. पेज कवरवर जा. पेज कवरवर गेल्यानंतर इथून थोडंसं खाली जायचं आहे आणि त्यानंतर इथे मोशन नावाचं कवर पेज दिलेलं आहे. तर त्याला क्लिक करा अशा प्रकारे आणि आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न लावायचा आहे. यूज द इन्सर्ट टॅब टू ॲड एनी मॅथमॅटिकल इक्वेशन इन द गिवन डॉक्युमेंट. So at the area of the circle equation using the equation option under the insert tab symbol group म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एरिया ऑफ द सर्कलचं इक्वेशन घ्या म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करा इथे. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा. सिम्बॉलच्या ग्रुपमध्ये जायचं आहे. त्यानंतर इक्वेशनमध्ये जा. इक्वेशनमध्ये गेल्यानंतर एरिया ऑफ सर्कलवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन डॉक्युमेंट टू ॲड अ चेंज थीम गो टू द डिझाईन टॅब देन क्लिक थीम्स ऑप्शन अँड सिलेक्ट द ऑफिस थीम. तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जाऊन एक थीम चेंज करायला सांगितलेली आहे. कोणती घ्या म्हणत आहे, ऑफिस नावाची. तर डिझाईन टॅबवर जा. इथे थीम्सवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला ऑफिस नावाची थीम इथून घ्यायची आहे आणि बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. इन द गिवन डॉक्युमेंट टू चेंज द थीम फॉन्ट गो टू द डिझाईन टॅब देन क्लिक ऑन द फॉन्ट अँड सिलेक्ट द एरियल ऑप्शन्स म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या MS वर्डमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, डिझाईन टॅबमध्ये जा म्हणत आहे. त्यानंतर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा म्हणत आहे आणि याच्यातून आपल्याला कोणत्या नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे, तर एरियल नावाचा फॉन्ट घ्या म्हटलेला आहे. अशा प्रकारे स्टेप्स पूर्ण करा. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा शेवटचे 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, यू आर हेल्पिंग युअर फ्रेंड क्रिएट ॲन ईमेल अकाउंट विच पार्ट इज कंपल्सरी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा ईमेल ॲड्रेस अँड पासवर्ड हे कंपल्सरी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सौरभ विजिट अ वेबसाईट दॅट ऑलवेज रिमेंबर्स हिज नेम अँड ॲड्रेस. व्हॉट इज यूज टू मेक धिस हॅपन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कुकीज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू सी अ वेबसाईट एंडिंग विथ .gov. व्हॉट काइंड ऑफ वेबसाईट इज लाईकली टू बी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर गव्हर्नमेंट रिलेटेड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर स्कूल क्रिएटेड अ वेबसाईट अँड वॉन्ट टू अदर टू विजिट इट. व्हॉट मस्ट द स्कूल डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा.
तर याचं उत्तर कनेक्ट टू अन ISP अँड होस्ट द वेबसाईट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू विजिट टू वेबसाईट, वन एंड्स विथ .edu अँड अनदर विथ .com. व्हॉट कॅन यू गेस फ्रॉम दॅट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर वन इज एज्युकेशनल, द अदर कमर्शियल, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ व्हायरस अलर्ट पॉपअप विल ओपनिंग अँड अननोन ईमेल अटॅचमेंट, व्हॉट शोल यू चेक फर्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इफ इट्स फ्रॉम अ नोन सेंडर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू सर्च फॉर हेल्दी फूड फॉर स्टुडंट ऑन गुगल. द फर्स्ट लिंक इज अन ॲड, द सेकंड इज अ ट्रस्टेड स्कूल ब्लॉग, व्हॉट शोल यू चूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सेकंड वन आहे. इट्स ट्रस्टेड अँड रिलेटेड. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू डाउनलोडेड अ गेम अँड नाऊ युअर ब्राउझर ओपन अननोन पेजेस, व्हॉट माइट हॅव हॅपन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मालवेअर केम विथ द गेम आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर स्कूल वेबसाईट लोड व्हेरी स्लोली बट ऑल अदर वेबसाईट वर्क फाईन, व्हॉट कॅन यू गेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर द स्कूल सर्व्हर इज बिझी ऑर स्लो आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू गेट टू सर्च रिझल्ट, वन फ्रॉम healthtips.blog and one from aims.gov.in, which is more reliable for health info म्हणत आहे. तर याचं उत्तर .gov साईट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 8 कम्प्लिटली सोडवायचं आहे.